औषधाचे खूप भाव वाढून गेले. अडचण आमचं हेच आहे, पाऊस पाणी ठीक नाही हो, रस्ते नाही, काही नाही त्याचे. परेशान आहे शेतकरी. खता भेटत नाही वेळेवर, काहीच नाही. खताचे भाव होते वाढून गेले, बियाचे भाव वाढले, काहीच नाही केलं. काय समस्या आहे शेतकऱ्याला? कुठे भाव नाही, कुठं काही नाही. खताचे भाव वाढून गेले, मालाचे भाव वाढले नाही. काय मला काय म्हणतो, सरकार भारताचंच आहे का बाहेर देशाचं आहे एखाद्या? मेन शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे की तुमच्या मालाला हमी भाव पाहिजे. आम्ही भाव पाहिजे, कर्ज माफ पाहिजे. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. गाव तिथं पार पार तिथे LS मराठीच्या शो मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील गणोरी गावात. आमचा गाव दौरा या विशेष मोहिमेत आज आपण पोहोचलो आहोत. इथं खत टंचाई, जाचक ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झालेत. सोशल मीडियावर कर्जमाफी आणि प्रत्यक्षात फक्त आश्वासनांचं गाजर मिळत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केलाय. नेते स्वतःच्याच विकासासाठी पक्ष बदलतात, पण शेतकऱ्याला बी खतासाठी रांगेत उभं राहावं लागतंय, अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली. या राजकीय साठमारीत पिचलेल्या बळीराजाच्या थेट व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी. पाहूयात हा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील हे गणोरी गाव, अगदी आपण जर पाहिलं तर डोंगराच्या पायथ्याशी असलेलं हे गाव आहे आणि सुंदरसा असा नजारा आपण पाहू शकता. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाला LS तर्फे एक वंदना देखील देतो. आणि आपण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने या गावामध्ये काय अडचणी आहेत, काय समस्या आहे, गेल्या 10 वर्षापासून हरिभाऊ बागडे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. त्यानंतर पाहिलं तर कल्याण काळे देखील 10 वर्ष आमदार होते. आता अनुराधा चव्हाण ह्या भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. ह्या गावचा विकास झालाय का, शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत, शेतकऱ्याच्या समस्या काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत स्थानिक नागरिक आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की यांच्या अडचणी काय आहेत. बाबा, काय सांगाल, काय अडचणी तुमच्या गावच्या? अडचण आमचं हेच आहे, पाऊस पाणी ठीक नाही हो, रस्ते नाही, काही नाही त्याचे. अडचणी आम्हाला काही नाही. कर्जमाफी असं द्या, होऊन द्या कर्जमाफी, सर काही नाही. परेशान आहे शेतकरी. खता भेटत नाही वेळेवर, काहीच नाही. खताचे भाव होते वाढून गेले, बियाचे भाव वाढले, सरकार तर म्हणतं आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी ऍप आणले, काहीच नाही केलं. पण कर्जमाफी झालेली आहे. नाही काही फायदा झालीच नाही नाही, काहीच नाही. माफी झालीच नाही. चालू आहे नुसतं पेपरला चालू आहे, मोबाईलवर चालू आहे. कर्ज माफी नाही तर काहीच नाही अजून चालू. खात्याला काही फायदा बाबा, काय समस्या आहे तुमच्या गावाच्या? आता तुमचं एवढं वय झालेलं आहे, अनेक वर्षापासून काय तुमच्या गावात बदल झालेला आहे? काहीच बदल नाही. तसेच आहे. तसंच बदल काहीच नाही. जो निवडून आला तो मग स्पोर्ट मोठं झालं पाहिजे, असं झालं. मग राग काही निवडले तुम्ही आमदार निवडून जाता, खासदार निवडून जाता, तर ते दुसऱ्या पक्षात उडी मारून जातात, दुसऱ्या पक्षात जातात. तिकडून माल भेटला की चालले. हा? मालासाठी जाते का? आणि मग तसंच आहे. ते तर म्हणते विकासासाठी चाललो आम्ही, आम्हाला आमच्या गावात विकास पाहिजे. हा? विकास नाही, स्वतःच भलं करण्यासाठी जाते. मग तसं नाही तर काय. तुमच्या गावाला 10 वर्षे बागडे नाना आमदार होते, कल्याण काळे देखील होते. काय अजून तुमच्या गावाचा विकास मध्ये रस्ते वगैरे, नाल्या वगैरे झाले नाही का? झाले रस्ते झाले, पण नाल्या नाही झाले ना. नाल्याचं खोलीकरण कुठं झालं, काही भागात झालं, काही भागात नाही झालं अजून. काय अपेक्षा काय आहे तुम्हाला, काय वाटतं? करायला पाहिजे त्यांनी. आता तुमच्या ह्या तालुक्याला 2 आमदार झाले, हो ना. शिरसाट देखील निवडून आले. वाटतं का तुम्हाला विकास होणार? आता वैली कस नक्कीच आपण जर पाहिलं तर या भागामध्ये गेले 10 वर्ष हरिभाऊ बागडे नाना आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर कल्याण काळे देखील होते. काही जागेवर विकास झाला, काही जागेवर विकास झाला नाही. नागरिकांच्या काय समस्या आहेत तुमच्या? काय समस्या आहे शेतकऱ्याला? कुठे भाव नाही, कुठं काही नाही. खताचे भाव वाढून गेले, मालाचे भाव वाढले नाही. काय खत भेटतं का? हा, भेटाना नाही. ते बी पैसे वाढून देऊन बी भेटा नाही. औषधाचे खूप भाव वाढून गेले. आता आमच्या सारखेला काही नाही समजून कस काय ते म्हणते काय म्हणते ऑनलाईन करा, कस काय खतच तुमच्याकडे तर साधा भेटत मोबाईल आहे, साधं आम्हाला भेटतच नाही. पण त्या साध्या मोबाईलवर होत नाही ते नाही, आहे पण का? ते ऑनलाईन करावं लागत. हा. नाही बाई. मग आता कसं करणार तुम्ही ऑनलाईन? कसं आता मिळालं तुम्हाला? देव टाकून कशीच मग टाकायला काय कर, येईन जाईन. दुकानदार कळत नाही होते. मोबाईल कळतं का अर्ध्या लोकांना अजून हेच तर मोबाईल दुसऱ्याकडून लावून घेते काही अशा भानगडी ना. कळत नाही ना. भाव वाढले साऱ्याच गोष्टी.
शेतकरी काय लागत फक्त खत पाणी लागत युरिया पाहिजे ना आपल्याला हे खत पाहिजे बाकीचं आव्हान नाही घेते नंबर लावला तर आपलं तिथं आता आपल्याकडे साधी मोबाईल आहे आपल्याकडे साधा मोबाईल हा साधा मोठा मोबाईल नाही आम्ही काय करा आम्हाला काही येईन का मग आणि शेतकरी शिकलेले नाही त्यामुळे पण सरकार म्हणते की तुम्ही खताच्या दुकानात जा त्या खताच्या दुकानदाराला सांगा तो तुमचं ऑनलाईन करून देईल करतो का तो मदत करतो का मदत करतो करतो तो दुकानदार बी करतो पण आमच्या सारखीकडे नाहीच आहे ना सातबारी नाही ना आमच्याकडे. काय समजत असं पैसे घेतो का कमी घेतो अशा भानगडी होतं ना. तुम्ही गेलते खताच्या दुकानात गेलतो मग नाही भेटलं का? नाही पण खत भेटतं का एवढं करून खत भेटतं का नाही भेटत तरी मोबाईलवरच होतच नाही ते ऑनलाईन करा नंबर आणा अमका आणा तमका आणा ते काय खरं ते एक दोन बॅग द्या त्या झालं तेवढं खुश म्हणजे जो तुम्हाला जेवढं खत पाहिजे तेवढं खत मिळतच नाही देत भेटूच नाही राहिलं ना भेटूच नाही राहिलं ते नाही सरकार म्हणते की खत चोरी झाली नाही पाहिजे जे काही खताचा काळा बाजार होतोय तो होऊ नये म्हणून हे ऍप काढले हे ऍप फक्त कोल्हापूर आणि संभाजीनगर साठीच आहे हे ह्या 2 जिल्ह्यात जर सक्सेस झालं तर खत चोरी थांबली खत कोणाला जास्त गेलं नाही तर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवणार आहे तर तुम्हाला काय वाटतं की असं झालं पाहिजे का जे पहिलं होतं तेच बरे जे पहिलं होतं तेच बरं आहे हे आता शेतकरी शेतकरी अंदर आहे ना हा हे भेटून नाही राहिलं जिकडे 2 गोण्या पाहिजे होते तिकडे एकच बॅग भेटून राहील हा मी घेऊन जाणीस पण खाताला काय खत देत नाही ना असं बाबले नाही त्यांचं बरं आहे की त्याच्यात लोक काय की लोक इतके परेशान होईल खत भेटले नाही लोकांना इतके परेशान होते तो लोक पैसे असून खत मिळेल नाही नाहीच म्हणते बरं आहे की आता काय की लोकांना मोबाईल असलं जमत नाही आणि कसं काय ऑनलाईन करते लोक असं त्याच्यात बरं आहे की आणि त्या लोकांनी इतके परेशान होते काही ठिकाणी भेटत नाही काही ठिकाणी भेटत खत असे लोक खतडे भेटत नाही चालू होतं पुरतं ते असं विकत घेतलं ना ते पुरतं गेले पैसे घेतलं तेवढं या उस्ते झाले ना आता माझ्या नावावर शेती नाही मी कुठं ऑनलाईन करू ते आता वडिलाच्या नावावर ते अजून नावावरच झाली नाही किंवा तसं घ्या आता मला 2 गोल लागत मला भेटते येऊ राहिले कोणी आधार कार्ड चालू तेच जे पहिलं होतं तेच बरं होतं हे बंद करून टाके सगळं बंद करून टाकाय जे पहिलं होतं तेच तेच पाहिजे आता नकोय आता कोणाच्या शेतात नावावर राहतं कोणाच्या वडिलाच्या राहतं कोणाच्या राहत नाही मग ऍडजस्ट होत नाही ते होत नाही तसं मग ते ऍडजस्ट करून नाही राहिले नाही हा जे पहिलं होतं ना ते योग्य होतं ना बरं आहे की तेव्हा भेटत होतं पहिलं खत योग्य रपकन गेलं पैसे दिले खत घेतलं चालले. चालले आता त्याला 3 घंटे एक दिवस उभा राहावं लागत आपण जर पाहिलं तर या गावामध्ये जे काही शेतकऱ्याच्या फार मोठ्या अडचणी आहेत आणि अडचणी म्हणजे खत असूनही खत त्यांना उपलब्ध होत नाही जे ऑनलाईन केलं जाते ते ऑनलाईन देखील होत नाही त्यामुळे शेतकरी त्रास्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणखी काही या ठिकाणी आहेत शेतकरी आहेत आपण त्यांची देखील चर्चा करणार आहोत बाबा खत भेटतंय का खत भेटतंय का खत काय नाही ना नाही भेटत काय अडचणी तुमच्या गावात काय समस्या आहेत काय कागदपत्र द्या म्हणतो काय हा? कागदपत्र अच्छा तुमच्या गावाचा विकास झालाय का गावाचा विकास झालाय का काय विकास झाला नाही झाला रस्ते पाणी पाण्याची काय अडचण आहे? पाणी बिरी आहे आम्हाला पण खताची अडचण येऊ राहील ना खताची अडचण येते का? मग एका एकरला एक गोणी खत आलं बी तर आता निसर्ग तुम्हाला साथ दिली नाही पाऊस नाही आता पुन्हा एवढं खर्च करूनही जर पाऊस उघडला तर पुढं कसं होतं कसं व्हायचं पुन्हा शेतकरी संकटात भेटलं नाही हा? 4 ठिकाणी ऑनलाईन झालं आणि एका ठिकाणी खत भेटलं नाही झालं तुमचं झालं बुकिंग उशीर झाला आता संपलं तुम्ही खत आणायला गेले बुक केलं बुक झालं पण मग येळ हुकला का ते म्हणते हुकलं तुमचं ते 2 दिवसासाठी ना हा आता थोडाफार तर टाइम होणारच नाही तर काय काही नाही काय काय अडचणी महाराज तुमच्या? अडचण काय नाही आता शेतकऱ्याला खतं भेटाना जमिनी नावावर असून आई वडिलाच्या याच्या त्याच्या काच काय करता ना खतच नाही म्हणतात चालू हा सरकार तर म्हणते शेतकरी हितासाठी आम्ही आणले हो ना ते सरकार कोणतं सरकार भारताचंच आहे का ते मला काय म्हणतं सरकार भारताचंच आहे का बाहेर देशाचं आहे एखाद्या काय समस्या आहे सरकार कर्जमाफी झालेली आहे कर्जमाफी कुठं झाली आज उगवून निस्ती झाली म्हणते काय कर्जमाफी झाली
पुढे कर्जमाफी झाली कोणतं शेतकरी मला कर्जमाफी झाली म्हणून त्याला आज दिन झालं म्हणतो 7-12 कोरा एकदम दाखव देवेंद्र फडणवीसला 29 लोक फोन काढून द्या. त्यांनी सांगितलं होतं का बा 30 तारखेला कर्ज माफ करू. कुठे केलं कर्ज माफ? नुसतं शेतकऱ्याला आश्वासन देऊ राहिले. शेतकरी आश्वासनानं मरू राहिला फाशी घेऊन. जायला आहे का काही? यांच्या मालाला भाव आहे, शेतकऱ्याच्या मालाला कुठे भाव आहे सांगा तुम्ही. एक खताची गोणी तर 2,500 रुपये लागू राहिले आणि 4 क्विंटल मक्का नेले तर 1,000 रुपये येत नाही. आत्महत्या करू राहिला शेतकरी. काय म्हणते आम्ही कर्ज माफ करतो. मग 2500 रुपयाला बॅग देऊ लागले खताची. मेन शेतकऱ्याचा प्रॉब्लेम हा आहे की तुमच्या मालाला हमी भाव पाहिजे. मग हमी भाव पाहिजे, कर्ज माफ पाहिजे. बँकेवाले रोज आश्वासन देऊ राहिले का कर्ज भरा येऊ. शेतकऱ्याला हे सांगता कर्ज माफ करा. मला सांगा, तुम्ही जर बँकेत गेले कर्ज मागायला तर तुम्हाला कर्ज देते का बँक? नाही 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 नाही. तुमची वय होऊन गेली, वय झाली, तुमची वय झाली, तुम्हाला कर्ज नाहीये. का नाहीये? आमचा 7-12 लिहून घ्या त्या. कर्ज देत कर्जमाफी झाली की नाही? काय कर्जमाफी झाली? 10 लोकांना कर्जमाफ झालं गावात. कोणाला झालं कर्जमाफ? आता यादी आलेली आहे. काही बँकेत गावात येऊन त्या लोकांचे कर्जाची जे काही कर्जात त्यात बसतेत, तर असा अंदाज व्यक्त केला जातो की 100 पैकी 10 ते 20 लोक बसणार त्याच्यामध्ये. थकीत कोणीच राहिलं नाही ना आता. आणि काय माफी देऊ राहिली? 2 लाख लोक सरसकट कर्ज माफी ना. मग सगळ्याला द्या ना सरसकट. 2 लाख लोक होतं. हाती नाही पाहिजे. मला करता 2 लाखाच्या 10 सोडून द्या. असं का? 10ला बी सरसकट करा ना. मग सरसकट 2 लाख करा, पण सरसकट करा. 4 लोकांना करता आणि 10 लोक तसेच सोडते. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्यांनी कर्जमाफी केली होती. त्यावेळेस अटी शर्ती काही नव्हतं, सरसकट माफ केलं. सरसकट 2 लाख लोक केलं. मग आता तसं पाय करा ना. 2 लाख लोक सरसकट. आता आमच्या गावात नाही झालं तर 50 माणसाच्या वर माणसंच नाही निघणार माफी मध्ये. कोणाला माफी मध्ये? पुढे या ना. नाही नाही काहीच कामाचे नाही. ते पहिलं जे होते ते चांगलं होतं. चांगलं असं आहे त्याच्यात. फडणवीस हा ते नाही का नुसते मानाला म्हणत्या. उद्धव ठाकरे तरी मानला तर घोषणा द्याल त्या का मी कर्जमाफी करीन. काय केली? इकडून केली त्याने कर्जमाफी केली ना. 2 लाख केली गाडी चोर. त्याच्यामध्ये अटी जास्त. हा. नक्कीच शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे. मात्र जे काय अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती नको आहेत. सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. काय सांगा? शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का? सरकारनं कर्जमाफी सरसकट करावी. आणि हे जे खताचा जो विषय करता तुम्ही, हे सोलापूर आणि संभाजीनगर दोन्ही जिल्ह्यामध्ये दिलेले आहे. कोल्हापूर. तर हे जे ऑनलाईन चालू आहे हे खूप दृष्टिकोनातून चांगलं आहे. याच्यात बोगस खत विकले जाणार नाही. काय अडचणी मला म्हणजे सरकारने याच्यावरती लक्ष द्यावं केंद्रित. मुंडे साहेबासारखं जसं तुकाराम मुंडेनं जसं भेसळ व्यक्त केलं तसं अन्न प्रशासनचं झालं विषय मुंडे साहेबाचं, तसं खतात बी असं करा. काय हे जे ऑनलाईन चालू आहे ना याच्यात बोगस खत, बोगस केमिकलचं आपल्याला औषधी मिळते, हे रुकून जाईल ना. काय याच्यासाठी ऑनलाईन खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये काही शेतकरी जे आहेत तर शिकलेले नाही. काही शेतकऱ्याकडे साधे मोबाईल आहेत. साधे मोबाईल ते ऑनलाईन करता येते त्यांना. आणि अनेक शेतकऱ्याशी मी बोललो तर त्यांचं म्हणणं की आम्हाला हे समजतच नाही. अशा वेळेस सरकारने आता हे बघा हा जो मोबाईल आता ह्या मोबाईल मध्ये होणार नाही. हा मग हे सरकारनं तयार करा. जसं आधार कार्ड वरती जसं खत मिळायचं जसं स्कीम होती आमची पहिले तसं करा. आणि बोगस खतावरती नियंत्रण करा. पहिले बोगस खत, बियाणे दोन्ही बी जाचं काठी काढून टाकायला पाहिजे. जे खत मिळतं शेतकऱ्याला खूप अवघड परिस्थितीत मिळून राहिलं. ते एक ॲप डाउनलोड करायचं, त्यात ते बरंच OTP ते मागत म्हणजे देऊ राहिले, पण कुठाना जादा होऊ राहिला तो. पूर्वी कसं आधार दिलं म्हणजे डायरेक्ट खत भेटायचं. पैसे देतो, सगळं देतो. आणि खताचे जे भाव वाढले, खूप वाढले. एक 1400 रुपयाची गोणी होती ती आता 2100-2200 झाली. म्हणजे शेतकऱ्याला परवडून राहिलं, कारण त्याला खर्च इतका येऊ राहिला. पूर्वीसारखं असं खत गीत असं ते काय असं गाच्यात आणलं. एक तर गॅस भेटा ना. आता आमची गॅस आटपली 4 वाजता गॅस भेटा नाही गेला. आता आमच्याकडे ऑनलाईन करा म्हणते. आता हे मोबाईल याच्यावर कुणी ऑनलाईन करा. आता आमच्या ऐपत नसेल का ते घेऊन देतील आम्हाला.
भेटू राहील पण ते अडचण नाही त्याला. आता खत घ्यायचं याच्यावर होत नाही ते, याच्यावर होत नाही ना ते. काहीच नाही. आणि गावच्या विकासाच्या बाबत काय बोलतो? गावाचे कामं गिमं चांगले, गाव चांगलं झालं असं काही नाहीये. कामं होत. तुमच्या गावाला पहिले एक आमदार होते अनुराधा चव्हाण, आता पुन्हा एक आमदार आलेला आहे सुहास शिरसाटच्या याच्या नावाने तुमच्याकडे पुन्हा एक आलेला आहे. आता गावचा विकास होणार, तुमच्या परिसराचा विकास होणार? विकास होणार ना. 2 आमदाराचा तालुका झाला आमचा आणि ते काम होतीनच. कामं होत्याच, कामं चालूच राहते. कामाला काही अडचणी नाही आणि शासनाची बाजू नाही. हे पुरं मतदार बी तिकूनच आहे. आम्ही 6 दिवस सरकारला मतदान तिकडंच होऊ राहिलं, याच्यात बी काही शंका नाही. पण मग एक शेतकऱ्याची अडचणी राहते आणि कायम राहणारच, पण थोडं कमी केलं पाहिजे. ते खत द्यायला लई त्रास होऊ राहिला, इतका त्रास आहे की पूर्ण शेतकरी वर्ग त्यात परेशान. पाण्याचं काही नाही. थोडं यावर्षी काहीच खोलीकरण वगैरे काही काम झालं नाही. नद्याला खोलीकरण व्हायला पाहिजे, कारण पाणीचं उगम स्थान आमचं गणोरी असून किनगावाला पाणी उपसत नाही. हा लय मोठा दोष झाला. हे जे आहे ना, जे खोलीकरण व्हायचं ते झालं नाही, कारण हे सगळ्या याच्या कामाची वस्तू आहे. न दिसणारा विकास आहे. थेट खात्यावर पैसे आल्यापेक्षा हे खोलीकरण झालं तर ते स्वतः कष्ट करून खूप पिकून श्रीमंत होऊ शकते. लोक खात्यावरल्या पैशांनी कोणी सुधरत नाही, भिकेनं कोणी वर येत नाही. हे मुद्दा आहे. दुसरं काय आहे? खोलीकरणाच्या बाबतीत आश्वासन देखील दिले गेले होते. खूप खोलीकरण झालं पहिले, पण थोडं कमी झालं. खोलीकरण 5 वर्ष पहिले झालं आणि ते कमी झालं थोडं. पहिलं तेवढं पाहिजे तेवढं नाही झालं. हा, थोडं कमी झालं. ते आपलं थोडं केलं निमताला झालं. खोलीकरण मध्ये असं झालं, ज्या 100 फूट नदी होती ती 20 फूट होऊन गेली. डायरेक्ट शेतकऱ्याने जे माल भरून घेतलं पहिले. मग खोल झालं पण रुंद कमी झालं. हा नाही द्यावं लागत. जे नदी काठी शेतकरी त्यानं द्यायला पाहिजे, आडायला नाही पाहिजे. दुसरं काही आपण जर पाहिलं तर अनेक शेतकऱ्याच्या अनेक समस्या आहेत. काही वयोवृद्ध बाबा आहेत, आपण त्यांच्याकडे बी जाणार आहोत. त्यांच्या देखील काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बाबा, पार आता आपण पारावरचे कट्टा म्हणजे जे लोक पारावर बसतात त्यांच्याशी थेट संवाद साधतात. काय अडचणी, काय समस्या आहेत? हा, ते काय म्हणाले पाराचं स्वप्न माहिती आम्हाला. काय समस्या आहेत रे? तुमच्या गावातल्या काय समस्या आहे? शेतीची समस्या. आता ते नमोच फडणीस म्हणे नमोद देतो म्हणे दरवेळेस असंच आहे. आता देतो, मग देतो, मग देतो, उद्या देतो. सकाळीच टाकली, दुपारून टाकतो. काय आश्वासन चालू आहे. आश्वासनच नसतं. कर्जमाफीचं अजून काहीच नाही. कर्जमाफीचं काही कुठे अजून काही नाही आमच्याकडं. कर्जमाफी झालीच नाही. झालीच नाही अजून. फडणवीसचं म्हटलं ते आम्ही कर्जमाफी करू. हो ना. जाळ करा तिकडे. फडणीसचं जाळ करायचं आहे आम्हाला. फडणीसला ठेवायचं नाही किंवा शिंद्या करा आम्हाला. शिंद्या मुख्यमंत्री झाला पाहिजे. शिंदे चांगला होता. हो, शिंद्याने व्यवहार दिली आम्हाला. त्या फडणीसला तिकडे जाऊन द्या. चला सांगा असं याच्यावर. हा, ते फडणीस काही कामाचं नाही, फक्त निवडून या पुरता लागत त्याला. बरं बाबा, जे काही आता आमदार पळवत खासदार पळवते, तुम्ही निवडून देता. मग ज्या वेळेस तुम्ही निवडून देता, तुम्हाला मत मागायला येतात, तुम्हाला मत मागायला येतात आणि तुम्हाला न विचारता दुसरं पक्ष जातं, हे योग्य आहे का? नाही योग्य नाही ना. हे असे लुटाड आहे ना, त्याला पैसे घेऊन पळू द्या. ते म्हणते आम्ही विकासासाठी गेलो. काय ते एकच झाला त्याचे घर भरायचं ना. 50 कोटीचा आरोप झाले, ते योग्य आहे का? हा, फक्त आमच्या शिंद्याकडे माणसं आहे ठाकरेची ना. ठाकरे काही करीतच नाही, नुसतंच गप्पा आणतो म्हणून शिंद्याकडे चालले लोक. आणि याचे बी जे चालले ना, फडणीसचे बी शिंद्याकडे काहून चालले? तो चांगला व्यक्ती आहे, मराठ्याचा माणूस आहे म्हणून आणि मराठ्याकरता तळतळी झाला. हा, काय सांगा साहेब, आमचं असं म्हणणं आहे, खताचे भाव भरगच्च वाढले. शेतीमालाला भाव नाही, मक्काला भाव नाही, कापसाला भाव नाही आणि तारतिंबार आलं नाही शेतीमध्ये, असं आमचं म्हणणं आहे. या राजकारणाशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पण मग शिंदे साहेब चांगले, शिंदे साहेब कर्जमाफी करत्या व्यवस्थित. शिंदे साहेब फडणवीस साहेबांनी केलं ना कर्जमाफी? कोणी केलं? 1 रुपया नाही आम्हाला अजून. 1 रुपया कर्जमाफी नाही अजून. एक कर्जमाफीच नाही ना. नाही काहीच नाही. 1 रुपया कर्ज फेडलं नाही. सोसायटी तशीच, आमचे बँका तशाच, काहीच नाही आम्हाला. पैसे भरले तर कर्ज मिळत नाही. तडजोड काहीच नाही तडजोडीचं.
अजिबात नाही लगेच. गायगोठ्याचे पैसे नाही, विहिरीचे पैसे नाही, लोकांकडून कर्ज काढलं आम्ही. मग ते काय करायचं, 4-4 वर्ष झाले गायगोठे बांधून, विहिरी खोदून 2-2 वर्ष झाले. आता म्हणतात मजुराचे फोटो दाखवा. आता बाप मेल्या श्रद्धा घालणार आहे का आम्ही? मग ते म्हणते बाप दाखवणार श्रद्धा घाला, अशी परिस्थिती झाली ना. 4-4 वर्ष लोकांकडून सावकाराकडून कर्ज काढलं आम्ही, बँकेचं कर्ज काढलं, ते बांधले गोठे, तिथे काहीच मोबाईलला भेटायला ना. ते तर म्हणते सध्याच्या काळामध्ये खूप मोठा विकास चालू आहे. काय ते विकास चालू आहे? खोलीकरण नाही आपल्या खोलीकरण नाही. काहीच विकास नाही ना. गेले आमचे विम्याचे पैसे बी नाही आले. विम्याचे पैसे नाही आले. विम्याचा पैसा नाही. विमा आलाय का तुम्हाला? नाही आला. 3 वर्षांनी विमा नाही, काहीच नाही ना. काँग्रेसचं सरकार होतं पाठीमागं, त्यावेळेस विमा भेटत होता असे शेतकरी म्हणतात. तर आता भेटते का? विमा भेटला असता त्यावेळेस आम्हाला विमा काढलेला असते त्यावेळेस. 1 रुपयात विमा होता, ते 400-500 रुपये लागू राहिले आता त्या विम्याला. तो बंद झाला 1 रुपयाचा विमा. नक्कीच आपण जर पाहिलं तर या गावामध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा विमा भेटला आम्हाला. नाही ह्यो विमा लावून माय घरी आलं तर काहीच नाही. नक्कीच शेतकरी जे आहेत यांच्या भावना ज्या आहेत आपण उग्रपणे व्यक्त करताना देखील आपल्याला पाहिजे. काय बाबा, काय अडचण आहे तुमच्या? काही नाही, मी गणपती मग तांदळे राहणार गणुरी, शेती करतो याची शिव आहे. खत भेटते का तुम्हाला? हा खत भेटतं का? खत हा खत भेटत भेटतं का? हा आम्हाला खत मिळेल. नक्कीच बाबा, काय चाललंय, कसे आहेत? मजेत नाही, काय तुमच्या गावाचा विकास, काय गावाच्या समस्या आहेत? चांगलं आहे, मस्त मजेत नाही गाव. आता वारी निघणार आहे, हा. वारकरी संप्रदायाचे तुम्ही, हा काय मागणी वारकऱ्यासाठी, काय मागणी? काय तरी द्या आम्हाला मागणी. अच्छा, ज्यावेळेस वारकरी पायी जातात पावसा पाण्यामध्ये अनेक अडचणीला, चांगल्या समस्यांना सामोरं जावं लागतं, तर काय अडचण येतात तुमच्याकडे? ज्याच्या काही अडचण आहे त्यांना. नक्कीच आपण आणखी काही जे कार्यकर्ते आहेत, आपण तिकडे देखील गावात जाणार आहोत. आणखी त्या ठिकाणी देखील काय नागरिकांच्या समस्या आहेत हे देखील पाहू. आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक एकत्र झाले ते देखील पाहायला मिळत आहे. आणि एक गाव जे आहे तर फार मोठं गाव आहे आणि या गावाची लोकसंख्या देखील मोठी आहे. या गावामध्ये 2 आमदार आता सध्या आपल्याला लाभले ते देखील पाहायला मिळत आहे. आणि एकूण जर पाहिलं तर या ठिकाणी हरिभाऊ बागडे हे 10 वर्ष आमदार होते. त्यानंतर कल्याण काळे 10 वर्ष या ठिकाणी आमदार होते. आणि एकूण जर पाहिलं तर गावाचा विकास पाहिजे तो झाला नाही. अनेक समस्या या गावामध्ये असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपण आणखी काही नागरिक आहेत त्यांच्या देखील भावना काय आहेत हे देखील जाणून घेणार आहोत. आणि त्यांच्याकडूनच या भावना आपण व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं यांच्या काय अडचणी आहे, यांना काय काय अडचणीला सामोरं जाण्याची वेळ येत आहे. एकीकडे खताची अडचण या गावामध्ये आहे. शेतकरी खतामुळं आर्थिक अडचणीत आहेत. कर्जमाफीची देखील त्यांना समस्या आहेत. कर्जमाफी होत नाही हे देखील समस्या आहेत. आता काही तरुण आहेत आपल्याकडे, त्या तरुणाच्या काय भावना आहेत आपण हे देखील जाणून घेणार आहोत. काय तरुणाच्या समस्या काय? समस्या म्हणजे नेमकं कशाबद्दलची समस्या? मला सांगा की आता बेरोजगारी वाढत चाललेली आहे, नोकऱ्या लागत नाहीत, काय तरुणाला अडचणीला सामोरं झालं होतं? आता नीट परीक्षा आहेत, ती पेपर फुटी झाली, काल TETचे पेपर फुटले. पेपर फुटी तर पहिल्यापासून चालते आपल्याकडे, पेपर फुटीचं काही नवीन नाही. आणि समस्या म्हणलं तर बेरोजगारीच्या भरपूर समस्या आहे. शिक्षणाला जागा भरपूर दिली, हे करा ते करा, पण नोकरी नाही तशा मला तशा. केंद्र सरकार म्हणतं होतं ते आम्ही दरवर्षी 10 लाख नोकऱ्या देऊ. हां, पण नोकऱ्या आता वाटतं की तुम्हाला नोकऱ्याचं कुठं आहे का काही? नोकऱ्याचा रेकॉर्डच नाही कुठं. देतात नोकऱ्या ते, पण जिथं चालतं तिथून घ्या त्या नोकऱ्या द्या. काय करता तुम्ही? आम्ही शेतीच करतो. तरुण शेतकरी आहात तुम्ही, मला सांगा, ते तरुण शेतकरी ज्यावेळेस शेतीकडे वळतो त्यावेळेस ज्या बेसिक समस्या आहेत, जसं खत नाही भेटत तुम्हाला, पाण्याची टंचाई आहे, बी बियाणे वेळेवर मिळत नाहीत, हे करीत असताना शेतीला भाव नाही आहे. त्यामुळे कुठेतरी शेतीला पर्याय म्हणून दुसरं करणं योग्य वाटतं की हे काय नेमकं म्हणून तुम्हाला? पर्याय म्हणून भरपूर हे राहतं, पण मग निसर्गावर डिपेंडिंग काही गोष्टी. जसं तुम्ही किती पर्यायी गोष्टी करू राहिली शेतीला, तर पर्यायी गोष्टी करता करता निसर्गानं साथ दिली पाहिजे. समस्या भरपूर आहे, हातात येता येता जातं शेतकऱ्याचं. आता पाणी नव्हतं, आता जून उलटून झाला तरी पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. आता पेरलाय तर कधी उगलं पुढं तर पुन्हा पाऊस पडेल की नाही हे त्याची गॅरंटी नाही.
काय अडचणी काय समस्या भरपूर समस्या सांगायला गेलं तर टाइम पुरणार नाही. बेसिक समस्या काय बेसिक भरपूर समस्या आहे. आता खताचं चालू आहे, खताचं ऑनलाईन करा, हे करा, शेतकरी परेशान आहे. काय करू सर पर्याय पाहिजे सर. ऑनलाईन करायला गेलं सिस्टम बंद राहतं. हे करा, बी भरण्यासाठी रांगा, खतासाठी रांगा, पूर्ण शेतकरी. पण सरकार म्हणतंय की आम्ही जे ॲप आणलंय ते ॲप याच्यासाठी आणले की शेतकऱ्यासाठी तो काळा बाजार होणार होता, खताचा काळा बाजार आहे तो रोखण्यासाठी आणलेले. योग्य वाटतं तुम्हाला? योग्य बी वाटतं सर, पण त्याची पण परेशानी भरपूर झाली शेतकऱ्याला. रांगेत उभं राहायला नको, ऑनलाईन करण्यासाठी सिस्टम बंद होऊन जातं. मग काय करायचं, पर्याय काय? आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करते. मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. आता तुम्ही तरुण आहात, मला सांगा की जे खताचे भाव वाढलेले आहेत, बी बियाण्याचे भाव वाढले, पण शेतीचे भाव जे काही तुमचा हमी भाव आहे किंवा माल आहे तो तर तेच भाव, त्याला आजही तेच भाव आहे. मालाला भाव नाही, शेतकरी पाऊस टाईमवर नाही. यावर्षी पाऊस कमी झाला. आता आजच पाऊस पडला, आज बी लावायचं, आज खत घ्यायचं, खताला रांगा लागू राहिल्या, ॲप चालणार नाही. तर भाव पाहिजे शेतीला, म्हणजे मालाला भाव पाहिजे ना. तुम्ही भाव फिक्स द्या ना आमच्या शेतीला. कसं बाकीच्या प्रोडक्टला कसं माल आहे तुमचं, आता बी भरायला गेलं त्याला फिक्स भाव आहे, आमच्या मालाला फिक्स भाव द्या ना, असं आमचं म्हणणं आहे. मग नक्कीच काही तरुणाच्या देखील भावना या ठिकाणी आपण जाणून घेतलेल्या आहेत आणि अनेक तरुण देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी देखील शेतीविषयीच ज्या समस्या आहेत त्या अडचणी आहेत ह्या देखील व्यक्त केलेल्या आहेत. आणखी काही माझ्याकडं आहेत, आपण काय सांगाल तुमच्या अडचणी काय, समस्या काय गावच्या? महंगाई आहे. महंगाई सगळंच वाढलं, फक्त खताचे भाव वाढले, सगळं शेतीचे भाव नाही वाढले. शेतीचे भाव वाढायला पाहिजे, शेतकऱ्याकडे कोणाचं लक्षच नाही. सगळं स्वार्थापोटी आपलं पावरेल बस पक्षगंजे, पण ते शेतीकडे त्यांचं लक्ष नाही. शेतकऱ्याकडे लक्ष नाही. शेतकऱ्याकडे लक्ष नाही अजिबात. निवडणुका आल्या तर मग निवडणुका आले, हे जे देऊ राहिले गाजर 2-2 हजार 4-4 हजार काय म्हणते ते देते, आम्ही तुम्हाला देऊ राहिलो सन्मान निधी. तर ते GST लावून टाकलं ते ना. एक शेतकरी 1 लाखाचं हे करतो, गरीबातलं गरीब 1 लाखाचं त्याचं म्हणजे देवाणघेवाण होती, त्याच्यातूनच त्याचे 24,000 रुपये चालले जाते. त्याला 12,000 देते. आमची शेतकऱ्याच्या पाठीमागं आहे. काय पाठीमाग GST लागलेले आहे, खताचे भाव वाढलेले आहेत, सगळे भाव वाढले. मात्र शेतकऱ्याच्या जे काही माल आहे, मका असेल, तूर असेल, याचे भाव वाढले का? भाव नाही वाढले तुरीचे, पण मग शेतकरी आज रोजी तर समाधानी आहे की शेतकऱ्याला सन्मान निधी भेटतो. बऱ्याच योजना आहे शेतीविषयी, जरा त्या राबवल्या तर शेतकरी समाधानी आहे. आज कर्जमाफी झाली, कर्जमाफी नाही झाली, पण मग आता होणारच आहे 2 लाख रुपये होणारच आहे. 30 तारखेपर्यंत होणार. कर्जमाफी केली आहे. यामध्ये अनेक जाती आहेत, अटी आहेत, जवळपास 19 अशा त्याच्यामध्ये अटी टाकलेल्या आहेत. काही शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की ज्याला मागच्या वर्षी कर्जमाफी झालेली आहे तो या कर्जमाफीत बसणार नाही, अशा देखील अटी काही घातलेल्या आहेत. नाही तसं त्यानं सांगितलं 19च्या नंतर जे ते सरसकट माफ करणार आहे. नाही होणार आहे ना, तारीख बाकी ना असे. आता त्यांची 30 तारीख दिली, 30 तारीख दिली, तर ते मंत्रिमंडळात बैठक चालू आहे. आपण लवकर 10 रुपये देत नाही पोराच्या हातात. एवढा पैसा देणं काही तोंडाचा खेळ नाही. विरोधीवाल्याला काही बोलत राहते, त्याच्या हातात 70 ते 50-60 वर्षांना काय दिलं त्यानं आतापर्यंत. हे जे सरकार चालू राहिलं याचं घर चालवता येत नाही स्वतःचं. 2 पोरं असले तर ते दिंडीला गेले की अलग नाही का ते इकडं. पण मग हे जे सरकार आहे सगळं समाधानकारक आहे. तुमची लाईन फुकट भेटली, जे फुकट भेटलं ते तर सांगायला पाहिजे तोंडात. ते नाही 2 रुपये देऊ राहिले की 4 रुपये देऊ राहिले, पण शेतकरी समाधानी ना. आता मालाला भाव कसं आहे, लोकसंख्या वाढी, सगळंच वाढत चाललं. हां, युद्ध चालू झाले, इथंच टाळेबाजी त्या खाली. तिथं सर हद्दीवर जायचं ना त्यानं, पाहायचं ना त्यानं थोडंसं कसं होतं काय होतं. युद्ध ज्यावेळेस युद्ध चालू होतं अजूनही त्या समस्या आहेतच, परंतु त्यामुळं सामान्य नागरिक देखील त्रस्त झालेत ना. मला सांगा, त्यामुळं लोकांना गॅस मिळत नाही. स्वतःची शेती आहे, शेतामध्ये त्यानं लाकडं सुद्धा ठेवले नाही स्वतःची, विकून टाकले आणि गॅस सिलेंडर भेटू राहिला. तर आता तेवढीशी युद्धामुळे टंचाई आली, त्याच्यामुळे ते म्हणते आम्ही गॅस भेटणार, आम्ही परेशान झालो. अरे दादा, युद्ध चालल्यानंतर यानं सहकार्य करायला पाहिजे. हा युद्धाचा जो मामला आहे याच्यात सगळ्यांना सहकार्य करून युद्धाला पाठबळ लावायला पाहिजे. हे नोकर बोलून काही अर्थ नाही.
मला सांगा जे काही आता पक्ष फोडाफोडीचे कामं चालू आहेत, हा माणूस आमदार तिकडं, तो खासदार तिकडे झाले, त्यावेळेस तुम्ही एखाद्या आमदाराला एखाद्या खासदाराला निवडून देता, त्यावेळेस तुम्हाला विचारतो का मी आता इकडे चाललो म्हणून, असं होत नाही. मग हे कितपत योग्य? नाही. हे बघा, आता मी तुमचं संघ आहे, तुम्ही काही कालांतर मला धोका दिला, तुम्ही मला धोका दिला, मी तुमचं संघ राहू बी शकत नाही. मी डायरेक्ट यांची पार्टी धरू शकतो. तुमच्यापासून मला सहकार्य भेटत नाही, मी यांच्याकडे जाणार. मोबदला तुमच्याकडे भेटणार ना, नुसतं तुम्ही मला झाडूच मारायला लावून राहिले. मला काय सांगायचं, बीजेपी ही सगळी गुंडाची टोळी, पूर्ण गुंडाची टोळी. ज्यानं घोटाळे केले ते सगळे बीजेपी मध्ये. घोटाळ्यावाला सरकार म्हणजे ज्याची ईडी ज्याची चौकशी लागली का घुसले तिकडे. राष्ट्रवादीवाले तिकडे, शिंदे सेना तिकडे, सगळे म्हणजे हे जे लोक आहे त्यांच्या मागं काही ईडी फिडी लागली का ते बीजेपी जॉईन करतात. म्हणजे सगळे गुंडाची टोळी जमा झालेली आहे. हे नुसते खायला बसले, हे जनतेला खायला बसले. ऐकून घ्या तुम्ही, ज्यावेळेस आपला हे कपाशीचा भाव 300 रुपये क्विंटल होता, त्यावेळेस 500 रुपये तोळा सोनं होतं. आज कपाशीचा भाव काय काय क्विंटल नाही, काय ते लोकसंख्येचं आणि त्याचं नाही कळत. मला सांगा, भारतीय जनता पार्टीने अनेक काँग्रेसच्या नेत्यावरती आरोप केले. उदाहरण द्यायचे ठरलं आपण अशोकराव चव्हाण. एक मिनिट ऐका, तुमच्या काळात तुम्ही जेव्हा 20-25 वर्षाचे असतात त्यावेळेस तुम्ही गड्ड्यात जात होते. आता तुमची गाडी डोळे लावून येते गणोरीला. VIP रोड झाले, डोळे लावून गाडी आणली तुम्ही. आपल्या दारापुढं आपल्याला एक गमिली माती टाकतात नाही, टोकरा खात चालतो आपण. याचा थोडा विचार करा. कालच बियाणे टाकले लोक आहे ना, रात्री डोकरा आहे ना खाऊन घेतले. काय करतील, काय समस्या सांगायचं तुम्हाला? कालचे तुमचे पैसे वाया गेले. आता वेळेवर काय कोण देईल? परिस्थिती अशी शेतकऱ्याची आज ना सर, खाऊन देत नाही ना झोपून देत नाही, अशा गोष्टी झाल्या. नक्कीच आपण जर पाहिलं तर या गणोरी गावामध्ये अनेक समस्या आहेत, अनेक अडचणी आहेत आणि या अडचणींना सामना देत आपण शेतकरी देखील पाहिलेले आहेत. त्यामुळं आपण पाहू शकतो या ठिकाणी अनेक नागरिक आपले आतुरतेने वाट पाहत आहेत. पाहू शकतो नक्कीच शेतकऱ्यांना या ठिकाणी डोंगराचं देखील या ठिकाणी आपण पाहिलं की डोंगराच्या पायथीचे असलेले एक गणोरी गाव आहे आणि या गावामध्ये काय अडचणी आहेत, काय समस्या, हे देखील आपण जाणून घेणार आहोत. अनेक लोक या ठिकाणी वाट पाहत आहेत. काय म्हणणं आहे, काय नाही, मला सांगा. सध्या तुमच्या गावाच्या शेतकऱ्याच्या काय अडचणी, काय समस्या? शेतकऱ्याच्या सर्वप्रथम अडचणी अशा आहे, जेव्हा हे सरकार सत्तेत यायचं तर सत्तेत येण्यापूर्वी या सरकारने माझ्या शेतकरी राजाला शब्द दिला होता की बा मी सत्तेत बसल्यानंतर माझ्या शेतकरी राजाचा हा 7/12 पूर्ण कोरा करेल. पण कोरा तर करणं सोडा, पण शेतकऱ्यासाठी यांनी एक प्रणाली अशी आणून टाकलेली आहे की जेव्हा शेतकऱ्याला खत विकत घ्यायची वेळ आली त्यावेळेस माझ्या शेतकरी राजाला खतंसुद्धा या दुकानदारामधून भेटाना. आणि अनेक शेतकऱ्याजवळ स्मार्टफोन नाही, अनेक शेतकरी सामान्य कुटुंबातले शेतकरी आहे, सर्वांजवळ काही अँड्रॉइड फोन नाही. पण काही शेतकरी आज झाले, आज आतापर्यंत सुद्धा काही शेतकऱ्याला विर्या भेटाना, खत भेटाना. तर या शेतकऱ्याचं काय, या सरकारने आड घातलेली आहे. जोपर्यंत माझ्या शेतकरी राजाने खत जर बुक नाही केलं तर या शेतकऱ्याला खत भेटणार नाही. पण शेतकऱ्याची अडचण अशी की कारण की शेतकऱ्यालाच काही समजत नाही की ॲप जर इन्स्टॉल झालं त्याला डाउनलोड कसं करावं. कर्जमाफी झाली का? नाही, कर्जमाफी नाही झाली. 2 वर्षांनी घोषणा करू राहिली साहेब, ते काय कर्जमाफी करू राहिली. त्याने सांगितलं 7/12 कोरा करू आम्ही बसल्यावर. बस मग उठाची वेळ आली पण कर्जमाफी नाही झाली. त्यांची निस्ती घेऊन पळू राहिले याला त्याला. त्याच्यामध्ये काही अटी शर्ती घातल्या त्यांनी, काही शेतकरी पात्र होणार आहेत, काही होणार नाही. घातल्या ना आरती खूप जास्त गाठी. अगोदरच्या सरकारने जी कर्जमाफी केली त्याच्यात हे निकषात बसतच नाही सर. सरसकट पाहिजे, नाही तर देऊन उपयोगच नाही ना. सरकारने काय केलं होतं ज्यावेळेस आणि आमच्या गावाला पीक विमा मिळतच नाही सर. काय माहिती प्रॉब्लेम काय, नेहमी मिळतच नाही. लोक नेहमीच वंचित राहते आमच्या इथं. खताचं तर आहे पण पीक विम्याचा बी प्रश्न आहे आमच्या. कोणीच काही करत नाही याच्यावर. तुमच्या गावाला तर आता 2 आमदार झालेले आहेत.
तांदूळाचा चव्हाण आहे, पुन्हा सुहास शिरसाट. पासूनच आहे, सुरुवातीपासूनच आहे, खूप वर्षापासूनच आहे आपलं. आम्ही कळवलेलं आहे आमच्या स्तरावर. काय बेसिक काय? सगळ्याचे तेच प्रश्न आहे सर, सगळ्याचे तेच. माफी व्हायला पाहिजे, कर्जमाफी व्हायला पाहिजे सर्वांची. आणि ते ॲप आणलं त्या ॲपबद्दल त्याबद्दल काही कळत नाही ना, शेतकऱ्यांना काही कळत नाही, काही नाही. आता आमच्या सरकारनं कळतं पण जुन्या लोकांना कळत नाही. ॲप एकदम पायलट प्रोजेक्ट आहे त्यांचा. नाही कळत नाही, काही काहींना कळत नाही. आमच्या सरकारनं कळतं पण काही शेतकऱ्यांना कळत नाही. हा विषय, हा प्रश्न. शिकून घ्या असं म्हणजे काय करा. हे या ठिकाणी आपण पाहिलं की अनेक शेतकऱ्यांनी जे आहेत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की आम्हाला जे आहे तर खताची सर्वात मोठी अडचण आहे आणि खत वेळेवर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी त्रस्त झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. अनेक शेतकऱ्यांनी खताच्या संदर्भातच जे काही आपल्या भावना आहेत त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणखी काही शेतकरी आहेत आपण या ठिकाणी देखील पाहू. जय हरी माऊली. दिंड्याला सुरुवात होत आहे. हे तुम्ही वारकरी संप्रदायाचे आहे, तर दिंड्याला जे लोक जातात, जे वारकरी जातात, काय अडचण आहे त्यांच्या? काय नाही, सारे व्यवस्थित चालू आहे. काय मागणी काय सरकारकडे? सरकार पाऊस आहे, पाणी आहे, वारा आहे. काय आता 2 दिवसाचा पाऊस चालू. हा, हे बा आजचाच पाऊस चालू झाला. हा, दिंडीला जायचं आता 7 तारखेला. बाबा काय म्हणणार? हेच म्हणणार आहे आम्ही. पाऊस आता आला, इतके दिवस सगळे झुकले होते. या ठिकाणी पाहू शकतो आपण की अनेक लोक या ठिकाणी चहाच्या टपरीवरती बसलेल्या त्या पारावरती देखील आपण काही शेतकऱ्याशी गप्पा मारणार आहोत. कसं आहे, पाऊस नाही, पाणी नव्हतं, काल पाऊस पडलाय, जरा बरं वाटतंय शेतकऱ्यांना? हो, एकच नंबर, चांगलं वाटतं, चांगलं. पेरण्या सुरू झाल्या? हो, ओके झालं, 90% पेरणी झाली. बरं मला सांगा, 90% पेरण्या झाल्यात, खत भेटतंय का? हो, खताचे तर वांदे ना, मग ते खतामुळे तर सगळं आंदोलन मामले झाले ना. ऑनलाईन होत नाही? नाही, काय पर्याय काय वाटतं तुम्हाला? हे पहिल्यासारखं व्हायला पाहिजे, ज्याला जे लागन ते. असं नको नाही, चालत नाही ते. हो, खत भेटतंय का? कायची खतं भेटवली? खतच नाही आम्हाला, आम्ही पैसे का आता. सरकार तर म्हणते आम्ही शेतकरी हितासाठी ॲप आणलंय. काय शेतकरी कोणालाच काही नाही, कोणालाच काही नाही. खतं कायची खतं, खतं घ्यायला गेले ते आणा, ते काय का दादा फार्मी पुरत नाही ते खतं. सरकार म्हणते की शेतकऱ्याचा काळा बाजार रोखण्यासाठी आम्ही आणले. आणि बरोबर आहे, त्याच्यावर पण नियोजन करायला पाहिजे. काळ्या बाजारावर बी सरकारनं, पण मग जे पाहिजे ते शेतकऱ्याला पुरायला पाहिजे. शेतकरी खूप टंचाई, खूप अडचण येते. का दादा 20 गोंदा घेते, 4 गोंद देते, काय करतात? तुम्ही ॲपवर टाकले तेवढं गोळ्या देत नाही तुम्हाला? नाही, 4च गोणे भेटवले. काय बरं तुम्ही ॲपवर टाकले तेवढे? टाकेल पण देणं नाही, ते पुढच्या वेळेस घेऊन जा. डुप्लिकेट खतं एवढं सर, डुप्लिकेट खतं एवढं, डुप्लिकेट खतं. मला सांगा, तुकाराम मुंडे जे अन्न भेसळचा ते आयुक्त आहेत, ते आल्यापासून जे हॉटेल असेल त्याचा फरक पडला. मग तुम्हाला असं वाटतं का हे खातं बी त्यांच्याकडे दिलं पाहिजे किंवा असा अधिकारी आला पाहिजे? असाच अधिकारी पाहिजे, तेव्हा शेतकरीचं काहीतरी उद्धार होईल. सगळं मिक्सर आता आहे, सगळं खतं मिक्सर, दूध मिक्सर, सगळीच मिक्सरवर आलं. तुकाराम महाराजच ते. हा, तुकाराम महाराज त्याची आवश्यकता आहे जनताला. सरकार त्याला 1 वर्ष नाही तसं पाठीमाग पाहिजे, जनता त्याच पाठीमाग आहे. जनता पाठीमागे आहे. जर तुकाराम मुंडेची यावेळेस बदली झाली तर जनता त्यांच्या पाठीमागे उभं राहील. कशी राहणार आम सारख्या धाडून दे दादा, आपल्याला धाडून द्यायला पाहिजे. आपल्याकडे ताणच नाही लगे. काय करतो काम, बाकीचे याच्यासारखे अधिकारी नाही का? हे का बरं करत नाही असं काम? हे एकटंच कसं काय नाही? सरकारला उत्तर यायला प्रत्येक डिपार्टमेंटला एक IPS अधिकारी असतो. मग बाकी IPS अधिकारी याच्या अगोदर का बरं मग अन्न औषध पुरवठाचं एखादा मंत्री, एखादा IPS अधिकाऱ्यांना अशी धडक कारवाई का बरं नाही केली? असेच सगळे अधिकारी मग करप्शन अधिकारी होते, सगळे मिळून घेणारे होते का? मग तुकाराम मुंडेची ही बदली करणार आहे तर सरकार राहील का? लोक रोडवर उतरतील. आज कुठंतरी शेतकऱ्याच्या 2 रुपये दुधाला भाव येतोय, वाढतोय. सरकारला आंदोलन करून सरकारने भाव नाही दिला दुधाला. मग आज कुठंतरी तुकाराम मुंडे आल्यामुळे 2 रुपये 5 रुपये कोणी दुधाचा भाव वाढला आणि इतके दिवस भेसळ दूध खाऊन लोकांची हानी होत होती. याच्यात लोकांना कॅन्सर हो, काही हो, हे आजार होते. याचं कारण कोण होतं? ह्या गोष्टीचा कुठेतरी अभ्यास केला पाहिजे ना. ज्यावेळेस आपण जर पाहिलं तर जे उत्पादन आहे, उत्पादन जर समजा 50,000 लिटर असेल महाराष्ट्राचं, तर विक्री जी व्हायची तर 70-80 हजारावर जात होती. हे वाढीव येत होतं कुठे? ही वाढीव मिलावत येत होतं सगळं भेसळ दूध. आता जे शेतकऱ्याचं आज गणोरीमध्ये तुम्ही जा, ग्रामीण भागामध्ये तुम्हाला भेसळ दूध कुठंच भेटणार नाही. हे जे 2 नंबरचे धंदे मिळवणारे यांच्याकडून कामं होत नाही. एक दाखवते आता काही ठिकाणी तर आलो कोठा पाहिला नाही, काही नाही, त्याचं 200 लिटर दूध कुठून येत होतं?
असा प्रश्न आहे ना. ह्या लोकांना 200 लिटर दूध कुठून येतो? त्या लोकांच्यात आता कुठंतरी धाड पाडली म्हणत्या. त्या धाडमध्ये त्याच्याकडे तर शेड आहे, नुसतं गाई नाही आहे. याचं 200 लिटर दूध कॅन येते कुठून होतं? आणि ग्रामीण भागातला शेतकरी असा आहे, हा एक पाणी टाकायचा ना, हा विचार करून टाकत नाही. हा म्हणतो आपल्या दुधाला भाव आला पाहिजे, पाणी टाकत नाही. आणि हे लोक जे ना मिसळ करतात दुधामध्ये. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणच्या समस्या अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. माझ्यासोबत चहावाला आहे. याच्या चहाचा भाव 3 रुपये होता, त्याने आता 5 रुपये केला. काय वैशिष्ट्य आहे तुमच्या गावामध्ये? आतापर्यंत 3 रुपये भाव होता. तुमच्याकडे 3 रुपये दूध कमी असल्यामुळे 50 रुपये प्रति आमच्या गावात दुधाचा भाव कमी होता. आता तुम्ही 5 केलं का? आता 5. काय बरं? आता पुराने गॅस महाग झाला, ते महाग झालं. अच्छा. गॅसमुळं त्याच्यामुळे भाव वाढून झाला. बरं मला सांगा, तुमच्याकडे गिऱ्हाईक आहे का चांगलं? हां बरं. हां, आता गॅस उपलब्ध नव्हता. गॅस उपलब्ध नसल्यामुळे भाव वाढला. नाही, मला सांगा, आता तुमच्याकडे गॅस आहे, पहिला गॅस नव्हता तर किती अडचण आल्या तुम्हाला? अडचणी आल्या सर, गॅस नव्हता म्हणून बंद करणं पडून झालं. हॉटेल बंद केली का कशी काय? हां बंद केली 2-3 दिवस. हॉटेल बंद ठेवलं. हो. तर आता दूध मिळतं का तुम्हाला? हां दूध मिळतंच. दूध मिळतं गावात. आणि दुधाचा भाव काय? दुधाचा 45 रुपये 40 रुपये. पहिलं कमी होतं ना, पहिलं कमी होता, आता वाढलं. आता वाढला भाव. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मात्र आत्तापर्यंतही 3 रुपये चहाचा जो भाव होता, मात्र आता दुधाचे भाव वाढले, गॅसचे भाव वाढले, त्यामुळे आता त्यांना 5 रुपयापर्यंत करण्याची वेळ आलेली आहे. मात्र या गणोरी गावामध्ये जर पाहिलं तर आपण अनेक नागरिकांशी संवाद साधलेला आहे. आणि या ठिकाणी आपण जर एकंदरीत जर पाहिलं तर सगळ्यात जास्त आणि बेसिक समस्या ज्या होत्या त्या शेतकऱ्याच्या होत्या. आणि शेतकऱ्याच्या अडचणी, शेतकऱ्याच्या समस्या ज्या ॲप संदर्भात त्यांच्या तक्रारी होत्या. त्यानंतर पाहिलं तर या गावामध्ये अद्यापही पीक विमा मिळत नाही, अशी देखील त्यांची ओरड आहे. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर गावाच्या विकासाबाबत जर बोललं तर गावाचा विकासही काही जागेवर झाला, काही जागेवर झाला नाही. आणि ज्या यांच्या बाजूला जे काही नदी नाले आहेत त्याची रुंदीकरण करणं गरजेचं होतं, काही जागेवर खोलीकरण करण्याचं गरज होतं, तेही झालं नाही. त्यामुळं अनेक समस्या या गावांनी ग्रस्त झालेल्या आहे. मात्र सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या गावाला आता 2 आमदार आहेत. एकीकडे भारतीय जनता पार्टीचे आमदार अनुराधा चव्हाण आहेत, जे विधानसभेतून निवडून गेलेले आहेत. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतून सुहास शिरसाट जे आहेत, हेही भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. त्यामुळे या गावाला आता 2 आमदार मिळाल्याचं देखील पाहायला मिळते. आणि या गावच्या ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, ह्या समस्या ज्या आहेत ह्या कॉमन समस्या आहेत. सगळ्यात जास्त समस्या ही शेतकऱ्याच्या असल्याचं आपल्याला देखील भावना या ठिकाणी पाहायला मिळते. संजय आहेर, LS मराठी, गणोरी, छत्रपती संभाजीनगर.